गावरान पद्धतीच्या डुबुक वड्याची भाजी बनवतोय मित्रांनो आपण। त्यासाठी घेतलंय मी इथे बेसन पीठ, हळद, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, जिरा, अजवाइन। आपण भज्यांचं कसं पीठ बनवतो तसं सेम पीठ बनवून घ्यायचं याचं, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही। चला तर मित्रांनो आपलं पीठ रेडी झालंय आता डुबुक वड्यांचं, बघू शकता तुम्ही, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आहे। चूल आपली चांगली पेटलेली आहे। डुबुक वड्यासाठी भाजीची तयारी करून तेल गरम झाले तर मिरच्या टाकून घेऊ। तर बारीक कापलेला कांदा आहे, कांदा ब्राऊन होस तर आपण त्याला असंच परतून घेणार आहे। कांदा परतून झालाय आपला चांगला। आता तर बारीक कापलेले टमाटे घेतले मी 2 ते 3, हळद, मीठ, काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, मटन मसाला, चिकन मसाला। याच्यात आपलं घरगुती वाटण केलेलं काळा मसाल्याचं घालून घेऊ। याच्यामध्ये कांदा, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण पूर्ण भाजून याची पेस्ट केलेली आपण। मसाला चांगला परतून झाला आहे। आपण आता याच्यात पाणी घालून घेऊ। गरम पाणी टाकतो याच्यात मी। याला एक उकळी येऊस तर असंच राहून देऊ आपण। उकळी आल्यानंतर याच्यात डुबुक वडे सोडणार आहे। अशी उकळी आलेली आहे, आपण याच्यात कोथिंबीर घालून घेणार आहे। डुबुक वडे आपले कसे वरती आलेले आहे, मस्त शिजून तयार रेडी झालेले आहे। आपण आता यांना सर्व करून घेऊ। घरगुती काळ्या मसाल्याची डुबुक वड्याची भाजी।